नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन। भागीदारांच्या त्रासाला कंटाळून मंदार सुरेश म्हात्रे राहणार वाशीनाका याने बोरगाव ग्रामपंचायत हद्दीतील कासमाड येथे जाऊन पिंपळाच्या झाडाशेजारी आपले जीवन संपवले आहे। तत्पूर्वी मंदार म्हात्रे याने एक चिठ्ठी लिहून ठेवली होती। या प्रकरणी मंदारच्या भावाने पेण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे। पोलिसांनी 2 आरोपींना अटक केली असून अद्याप एक फरार आहे। पेण तालुक्यातील मंदार सुरेश म्हात्रे राहणार वाशीनाका, संजय शंकर पाटील राहणार काळेश्री, मोहन शिवराम म्हात्रे राहणार भाल आणि अविनाश म्हात्रे राहणार कांदळे पाडा हे जमीन खरेदी विक्रीचा व्यवसाय भागीदारीमध्ये करीत होते। त्याने एकत्रित एक व्यवहार केला होता। त्या व्यवहाराच्या पैशावरून आपापसात वाद झाल्याने मंदार याचे भागीदार त्याला त्रास देऊ लागले। त्या त्रासाला कंटाळून मंदारने वाशीनाका येथील पिंपळाच्या झाडाशेजारी आपली जीवनयात्रा संपवली आहे, अशी फिर्याद मंदारचा भाऊ मंगेश म्हात्रे याने पेण पोलीस ठाण्यात दिली आहे। या फिर्यादीनुसार पेण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। उपविभागीय पोलीस अधिकारी शिवाजी फडतडे व पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोसई प्रतीक पोकळे हे अधिक तपास करीत आहेत। या गुन्ह्यातील 2 आरोपी मोहन म्हात्रे आणि अविनाश म्हात्रे यांना पोलिसांना अटक करण्यात यश आले असून सकाळच्या सत्रात त्यांना न्यायालयात हजर केले आहे। न्यायालयाने 28 फेब्रुवारीपर्यंत दोन्ही आरोपींना पोलीस कोठडी दिली आहे, तर तिसरा आरोपी संजय पाटील याचा शोध पोलीस घेत आहेत। नवी मुंबई व रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि घडामोडींसाठी सबस्क्राईब करा वादळवारा लाईव्ह चॅनल आणि दाबा बेल आयकॉन।